वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल, वाह काय बॉल आहे, सटीक यॉर्कर. परंतु पहा पंच इथे मात्र वळतील. इथं इट्स अ वाईट बॉल. अवंतर बॉलच्या सहाय्याने सुरुवात केली. अवंतर सहाय्याच्या मदतीने एक्स्ट्रा धाव इथून मात्र खर्च केली जाईल. एक्स्ट्रा धाव इथे जोडली जाईल. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. वेग पाहायला मिळतोय. वेगावर स्वार आज या गोलंदाजाचा पाहिलाय. आणखीन एकदा तोच प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचा बॉलचा संपर्क होत नाही. या डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलची गरज देखील असणारी आज अनंत 11 वाशिवले टीमला. पाठीराखे देखील म्हणत असतील की ही मॅच जिंकावे, शेवटच्या फेरीमध्ये दाखल व्हावं. परंतु इथून हाय स्कोर ठोकणाऱ्या टीमला देखील बाय असणाऱ्या पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्याची आम्ही संधी. परंतु यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतोय. तडाखा येतोय यावेळेस संतोषच्या बॅटमध्ये. आणखीन एक स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. पहा चांगला फटका येतोय संतोषच्या बॅट मध्ये. अगदी पहिला बॅटच्या रनर मध्ये आणि बॉलला फेकून दिला साधावनसाठी. या साधावनच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. सामना 3 षटकांचा. 3 षटकामध्ये इथे मात्र चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये करत्या वागेश्वर वाघेरा टीम. अजूनही पाहिलं तर या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. काय गोलंदाजी, परंतु इथे आक्रमकता सुरुवात झाली. बॅटची कडा घेतली, विकेट किपर बीट झालाय. परंतु पहा फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉलला फील्ड केलं जाईल. एक सिंगल इथून मिळेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाल्या. एकाने एक धाव मात्र इथून मात्र संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने 31 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, परंतु तिथून आक्रमकतेला सुरुवात आणि तिथून मोठ्या फटक्यांचे प्रयत्न अद्यापर्यंत राहिले आहेत. धावफलक मात्र जमा केलाय. अद्यापर्यंत 31 धावा. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. पिंटू आणि संतोषच्या बॅटमध्ये हा बॉल अगदी गुडना टेक तमाशा देख चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती समाधान, परंतु फेकी थोडीशी खराब आणि तरी देखील एकच धावेवरती समाधान मानल्या करते. संतोषला देखील माहिती आहे स्ट्राईक वरती मी राहणं हे तितकंच गरजेचं असणार आहे. करत त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आलेत. 9 बॉल 18 धावांची खेळी अद्यापर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. सुपर बॅटिंग आज तो मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या नावासाठी खेळतोय. अजूनही पाहिलं तर 2 बॉल अजूनही शिल्लक असतील या इनिंग मधील. हा बॉल पहा दिशा भटकत असताना पाहायला मिळतोय. लेग एसटी सोडून जाणारा इट इज अ वाईड बॉल. वाईड बॉलच्या मदतीने आणखीन एकदा एक्स्ट्रा धाव खर्च केली जाईल. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की 20 ते 25 धावांवरती अनंत 11 वाशिवली संघ रोकेल, परंतु दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात झाली तिथून मात्र अनेकशा फ्रेशर आज गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. 33 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत. पुढचा बॉल संतोषसाठी. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे. स्लिप कव्हर ड्राईव्हला चांगले क्षेत्ररक्षण. चुका होणार नाही आहेत, खरं चुका आधीच खूप घडल्यात आणि इथे एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीनं 34 धावा. शेवटचा बॉल टार्गेट सेट करण्याचा हा शेवटचा बॉल असणाऱ्या आणि या बॉलवरती षटकार आला तर 40 धावा होतील. चौकार आला तर 38 धावा होतील. परंतु काय घडेल या बॉलवरती. फुलटॉस बॉल होता. आक्रमकता फुल टोल वसूल करता आलं नाही. मिड विकेटला बॉल चालला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरा प्रयत्न इथून मात्र पाहिलं तर नाही. एकच धाव मात्र मिळेल आणि इथून दुसरीला बाद व्हावं लागेल. पिंटू या फलंदाजाला बिमर साठी चेकिंग केलं जाईल. यस सायप्रीत लाईव्ह क्रिकेटच्या माध्यमातून आज आपण पाहिलं ना तर चांगली क्वालिटी क्वांटिटी आज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बिमर साठी इथून चेकिंग केलं जाईल. यस फायनल डिसिजन फेअर डिलिव्हरी. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जमा केला आहे वागेश्वर वगैरे टीमनं. पस्तीस धावा झाले. 36 धावांचा इथून मात्र पाठलाग करावा लागेल. त्यानंतर यापुढची मॅच
कॉलेज फाटा विपक्ष चाफेवाडी या दोन टीमचे कॅप्टनचा आपण विनंती करतोय की आपण या टॉस बॉक्स मध्ये उशीर न लावता आपण लगेचच या पहा. सामना 3 षटकांचा राहणार आहे. कॉलेज फाटा विपक्ष चाफेवाडिया या दोन टीम दरम्यान पुढची फाईट बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला उशीर न लावता मी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतोय की आपण या. तर 4व्या मॅच मध्ये तितकीच मॅच आपल्याला प्रॅक्टिस झाली. इम्पॉर्टंट 35 धावा इथून जमा केल्यात आणि 18 बॉल मध्ये 36 धावांचं समीकरण. हॅलो हॅलो. चला वाशिवली संघाच्या संघनायक आपण विनंती असेल आपण सलामीचे फलंदाज लगेच मैदानावरती पाठवायचे पहा. हॅलो. तर नक्कीच कॉलेज फाटा या संघाने टॉस जिंकलाय तर नक्कीच त्यांना विचारूया त्यांचा निर्णय काय असेल. फिल्डिंग फिल्डिंग असेल तर तुम्ही फिल्डिंगसाठी चापेवाडी संघाला कितपर्यंत रोखू शकाल. कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 3 षटकामध्ये 10 धावापर्यंत रोखण्याचा चांगलं असं बातचीत पाहायला मिळाली. तर तुमचा आता फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय कॉलेज फाटा संघाने तर तुमचा प्रयत्न किती असेल 3 षटकांमध्ये किती पर्यंत तुम्ही धावा पोहोचू शकता. निकीज 35. नक्कीच बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला आणि या मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळेल चांगली मॅच. तर वळूया नक्कीच मॅचकडे. धन्यवाद. हॅलो थँक्यू सो मच. चला बॉलची पूर्वता करायची लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला बॉलची पूर्वता करायची लगेच पहा. मंच आयोजकांना विनंती असेल आपण बॉलची पूर्वता लगेच करायची मैदानाच्या आतमध्ये. उशीर होतोय. आयोजक पण बॉल पुरवायचे मैदानाच्या आतमध्ये. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची पहा. वागेश्वर वागेरा संघ पण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. खेळाडू कक्ष देखील इथून स्क्रीनवरती निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा करता लाईव्ह कव्हरेज केली जाते. 18 चेंडू 36 समीकरण. मात्र समीकरण मात्र मोठं आव्हान खरं तर रचलं गेलं आहे. मात्र वाशिवली संघ म्हटला तर एक ताकदवार संघ आपण पाहतोय. सातत्यानं मोठाले फटके या संघाच्या माध्यमातून आपण पाहतो असतो. जनार्दन टोंबराला पण पाहतोय. त्याच्या संमित फलंदाज मंगेशला पण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत. मात्र इथून चांगला खेळ करावा लागेल दोन्ही संघांना.
कारण हा सामना भरपूर इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतो. वाघेरा ब संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतो. दोन संघांदरम्यान एका साईडला आपण पाहतोय अनंत इलेव्हन वाशिवली आणि त्यांच्या विरोधात वागेश्वर वाघेरा संघ, आणि त्याचनंतर दुसरी लढाई आपल्याला पाहायला मिळेल एका साईडला कॉलेज फाटा आणि त्याच्या विरोधात चाफेवाडी. या दोन संघांमधील दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत खरं तर पाहायला मिळेल. 18 चेंडू 36 समीकरण ऑन स्ट्राईक इनवरती मंगेशला पण पाहतोय. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सूरज निरगुडा या गोलंदाजाला प्राचार्यात करण्यात आलाय. अंडर पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. उजव्या हाताचा वेगवान तेजतर्रार गोलंदाज पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पहिल्याच बॉल आडव्या बाटण्या क्रॉस द लाईन, फटका भरपूर चांगला, लॉंग स्टॉप रिझनला बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी ठोकला जातोय. हा संघर्षाचा संघर्ष नाही करणारा हा चौकार आपण पाहतोय. थँक्यू सो मच. पहिला चौकार पाहायला मिळतो. चौकारच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन केलं जात आहे. अनंत इलेव्हन वाशिवली संघ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉटचे टॉपीच्या वेळी धावचीची नामी संधी मैदानावरती पाहायला मिळतो. बिटवीन द रनिंग पाहायला मिळाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, आणि तोपर्यंत मात्र एक धाव वेगाने कन्वर्ट केली. एका धावेने संघ पुढे सरकेल. अनंत इलेव्हन वाशिवली संघ जाऊन पोहोचेल धाव पलकेवरती 5 या आकड्यावरती. अजूनही या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र 4 चेंडूमध्ये मोठाले फटके येणं मित्र म्हणून महत्वाचं असणाऱ्या वागेश्वर वाघेरा संघ आपण पाहिला होता. संतोषने जी फलंदाजी केली होती मात्र त्याच्या बॅटमध्ये तब्बल 2 षटकार आपण जरूर पाहिले होत्या, आणि तिथून मात्र संघ आपण पाहायला गेला तर वागेश्वर वाघेरा संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. 36 धावा उत्तरार्धामध्ये बनवायच्या होत्या. समोर उडवण्याचा प्रयत्न शतरक्षक पिंटूला पण पाहतोय. चांगलं शतरक्षण, मात्र बॅकअप तितकंच दर्जेदार पाहायला मिळालं. दुसरीची माग धोक्याची घंटा, मात्र तोपर्यंत या 2 धाबा या वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 धावेने संघ पुढे सरकेल. धावफलकीवरती जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. 36 समीकरण होता आणि पहिल्या षटकावरती आक्रमण करावं लागेल. पहिलं षटक म्हटलं तर मांटेडर पॉवर प्लेचं पहिलं षटक या शतरक्षकाच्या बाहेर आपल्याला 2 शतरक्षक पाहायला मिळत आहेत. तर या षटकामध्ये नेहमीच फलंदाज जमीन ठरत असतात. यावेळी पंच आमच्याकडे बघतात ते सेटीचं वाईट उजव्या इष्टा बाहेरून जाणार अवांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरकेल. धावफलकीवरती जाऊन पोहोचला तो 8 या आकड्यावरती. षटकातील अजूनही मी म्हणेन काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, मात्र मोठाले फटके येण्या महत्वाचे असणाऱ्या जनार्दन ठोंबरेला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक गेंदवरती. हा ट्रॅकर होता, अगदी मनगटीचा वापर जरूर केला होता आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. शतरक्षकाच्या माध्यमातून चुका आपण पाहतोय. संतोषला पण जरूर पाहिलं होता, आणि ज्या ठिकाणी सीमारेषा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र झेल पकडला होता, मात्र बॉल हातामध्ये असताना चेंडू आपण पाहायला गेलो तर बाउंड्रीवरती त्याचा पाय पाहायला मिळतोय, आणि तिथून हा षटकार आपण पाहू शकाल. या 6 धावेने संघ पुढे सरकेल. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. तर समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न केला जातोय जनार्दन या फलंदाजाच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक घ्या. पॉवर प्लेच्या षटकावरती पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळतोय. म्हणून सूरज पूर्ण एकदा तयार. यावेळीचा चेंडू यॉर्करला आहे, चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातो. पंचांकडे आवडले अपील आपण पाहतोय. अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी पाहायला मिळतोय, आणि तोपर्यंत मात्र एक धाव ही लेग बायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेने संघ पुढे सरकेल. धाव फलकीवरती जाऊन पोहोचला तो 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 15 धावा धाव फलकीवरती निम्मा पल्ला खरं तर गाठत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे, मात्र शेवटचा चेंडू आता कोणत्या रीतीने हाताळला जाईल. सूरज निरगुडा या गोलंदाजावरती आक्रमण केले जात आहेत. सूरजवरती प्रहार केले जात आहेत. जनार्दन निरगुडा या फलंदाजाच्या बॅटमध्ये एक षटकार लॉंग ऑनला पण पाहिला, आणि त्याचनंतर मंगेशच्या बॅटमध्ये एक्स्ट्रा कव्हरला एक चौकार आपण पाहतोय. एक ड्रॉक्स झालाय, फटका भरपूर चांगला, बॅटच्या मधोमध बॉल चाललाय 1 बाउन्स सीमा पार. 4 धावेंसाठी शेवटच्या चेंडूवरती शानदार रुबाबदार चौकार.
स्पीडअप घ्यायचे पहा वाघेरा संघ आपण लगेच शतरक्षण सजून घ्यायचे. संघ पोहोचला धावफलकीवरती जर का पाहायला गेलं तर 19 आकड्यावरती येणारे 12 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 17 धाब्यांची गरज असणार आहे पहा. 12 चेंडू 17 धाबा. वाघेरा संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण कॉपरेट करायचे पहा मित्रांनो. लगेच शतरक्षण सजून घ्यायचं. अजूनही काही सामने पेंडिंग असतील. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती पिंटूला आपण पाहतोय. इथून पिंटू या गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र चेंडू स्वीकारला गेलाय. मात्र पिंटू कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल इथून मात्र पिंटू या गोलंदाजावरती संपूर्ण पाठीराख्याच्या नजरा लागल्या असतील. या माफी असावी प्रवीणला पण पाहतोय. या षटकामध्ये कमीत कमी धाब्यावरती रोखावं लागेल. एखाद विकेट मात्र या षटकामध्ये मिळवावी लागेल. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना पण पाहतोय. जनार्दन टोमरा एका षटकारच्या मदतीने खेळतोय तर एका साईडला पण पाहतोय फलंदाज मंगेशच्या बॅटमधनं 2 चौकार आपण पाहिल्यात. तो मंगेश नॉन स्ट्राईक केलवरती 12 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 17 धाब्यांची गरज आहे. पंचाच्या उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन बॅटच्या मधोमध टायमिंग प्रॉपर बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून सीमा रेषेच्या पलीकडं 6 धाब्यांसाठी टोकला जातोय. शानदार रुबाबदार जनार्दन टोंबरेच्या बॅटमधला तडाखा 6 धाब्यांसाठी षटकार. या 6 धावेने संघ पुढे सरकेल 25 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 11 चेंडू 11चं समीकरण आपण पाहतोय. त्या सामना सोपा करण्याचा प्रयत्न केला जातोय. सामना इथून मात्र झुंकवण्याचा एकतर्फी सामना झुंकवण्याचा प्रयत्न केला जातोय. जनार्दन टोमरा ऑन फायर. या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्या. तो फलंदाज जनार्दन टोमरा ऑन स्ट्राईक एंडवरती फुलरल्याचा बॉल वन्स अगेन वन बिग 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 हिट षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार नो +1 या ठिकाणी आपण पाहतोय 6+1 अशा 7 धावा मिळल्या जातील. या 7 धावेना मात्र अनंत 11 वाशिवल्या संघ जाऊन पोहोचला धावफलकीवरती 32 आकड्यावरती 11 चेंडू आणि विजयाकरिता फक्त फक्त 4 धाव्यांची गरज. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले जनार्दन टोमराच्या बॅटमधनं. येणारे 11 चेंडू अजूनही 4 धाव्यांची गरज आहे. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. असं वाटत होतं की 36 धाव्यांचं टार्गेट सेट असेल मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजावरती प्रहार केले जातात. पहिल्या षटकावरती आपण पाहिल्या होत्या जबरदस्त 19 धाबा कुठल्या होत्या आणि त्याच नंतर या षटकावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धाबा या 2 षटकामध्ये मित्रमंडळीने जमा केल्या जातात. या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूमध्ये ठिकाणी 11 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 4 धाब्यांची गरज आहे. हा ट्रॅकर पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये बॅक टू बॅक तिसरा माइंडेड या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक संपन्न केली जाते. जनार्दन टोमरा ऑन फायर. सामना जिंकला अनंत 11 वाशिवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन हडलक टीम वागेश्वर वागेरा संघ आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन. सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. त्याने एकतर्फी सामना झुंकवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बॅटमधनं सलग 3 षटकार पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी तब्बल 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली आणि फलंदाजी करत असताना तब्बल ज्यानं धावा कुठल्या 6 चेंडू 26 धावा ज्यानं बनवल्या तो जनार्दन टोमरा ठरला सामन्याचा सामनावीर. जनार्दनला विनंती असेल पण मॅन ऑफ द मॅचचे किताब घेण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचे पहा. जबरदस्त फलंदाजी जनार्दन टोमरा ऑन फायर मैदानावरती. एकतर्फी सामना झुंकवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला आणि खरं तर तो सामना त्याच्या माध्यमातून जिंकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. जनार्दन टोमरा पण याचं पहा मॅन ऑफ द मॅचचे किताब घेण्यासाठी जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. तब्बल 26 धाव्यांचं योगदान. एस मंगेश आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. मात्र जनार्दननं भरपूर चांगला खेळ केला आणि त्याचनंतर मॅन ऑफ द मॅच मंगेश या खेळाडूला जातोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. अगदी अचानक चौकारानं सुरुवात केली होती तो मंगेश. आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे
मेन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल कॉलेज पाटा आणि त्याच्या विरोधात वाघोबा फणसवाडी संघ, चाफेवाडी संघ अभ्यासावी. त्याला कॉलेज पाटा संघ आपण लगेच शतरक्षण सजून घ्यायचं पहा. हॅलो, चला स्पीडअप घ्या, मी विनंती करतो. चला कॉलेज पाटा संघ पण स्पीडअप घ्यायचे पहा. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती दाखल केलाय. राम पवार या गोलंदाजाला पण पाहतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिल्या षटकासाठी या गोलंदाजाला प्राचारण करण्यात आलंय. कॉलेज पाटा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधात केलेत असताना चाफेवाडी हा संघ आपण पाहतोय. खरगर चाफेवाडी चांगला संघ कुक्षत संघाला पराभूत केलं, दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आणि तिथून मात्र आता कॉलेज पाटा संघाच्या विरोधात फाईट करायच्या. 3 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. स्ट्राईक एंडवरती शरदला पण पाहतोय. त्याच्या बॅटमध्ये मागील मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली होती. आनंद कार्पेट लॉंग ऑफ रिजन मध्ये शतरक्षक तैनात द्या. एक धाव एका धावेनं संघाचा श्री गणेश केला जातोय. सांघिक अकाउंट ओपन केलं जातं एका धावेनं. मात्र एक या आकड्यावरती जाऊन पोहोचला. प्रथमतः फलंदाजी करत असताना खारघर चाफेपाडे संघ पण पाहतोय. बराचसा लांबवरचा प्रवास करून खरंतरी स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कॉलेज पाटा संघ म्हटला तर देखील खूप लांबवरचा प्रवास करून या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आज आयोजकांच्या खरंतर एक चांगली संकल्पना आणि त्यांच्या संकल्पनेतून घडवली जाणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. ते पॉइंट रिजन मध्ये एक सिंगल मिळाले. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरकेल. दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. फलंदाज शरदला पण पाहतोय. त्याच्या समेत विजय या फलंदाजाला पण पाहतोय. चांगला खेळ या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. राम पवार आलाय गोलंदाजी मार्क वरती. तीन चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त गोलंदाजी राहिली. अगदी इष्टांच्या थोडासा भरून हा चेंडू रिलीज होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडूची संख्या अजून एक निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 2 धाबा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूमध्ये कितपर्यंत धावेवरती इथून रोख लावला जाईल यावरती देखील प्रेक्षकांच्या मनामध्ये चर्चा. आडव्या बॅटना मिड विकेटला क्लिअर करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी टोकला जातोय. शरदच्या बॅटमधला माइटेड षटकार. या 6 धावेन धावफलकेवरती धावा लागल्यावर जातात 8 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 5व्या चेंडूवरती षटकार आपण पाहतो. अगदी मिड विकेटच्या वरतून फटका सजवला होता. तिथून राम पवार वरती आक्रमण केलं जातं. शेवटचा चेंडू या षटकामधील पाहायला मिळेल. यावेळीचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. विकेट किपरच्या माध्यमातून चुका केल्या जात आहेत आणि या ठिकाणी निश्चित आपण पाहू शकाल पंच आमच्याकडे वरती इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव 1+1 अशा 2 धावा पाहायला मिळतील. या 2 धावेनं संघ पुढे सरकेल. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 36 धावा बनवल्या होत्या वागेश्वर वाघेरा संघानं. मात्र त्या 36 धावा अगदी 2 षटकांमध्ये सहजरित्या चेस केल्या होत्या. त्या म्हणजेच आनंद इलेव्हन वाशिवली संघानं. मात्र इथून कॉलेज पाटा टीमला इथून चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. यावेळीचा चेंडू पण पाहतोय. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी 1+1. पुन्हा एकदा 2 धावा. या 2 धावेने संघ पुढे सरकेल. 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजून या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र एक चेंडू शेवटचा फेकत असताना गोलंदाज राम पवार या गोलंदाजानं 2 खराब चेंडू फेकलेत. या खराब धावा मित्र म्हणेन इथून कुठेतरी बरेचसे काही सांगून जातील. मात्र शेवटचा चेंडू कोणत्या रीतीने हाताळला जाईल हेही पाहणं आता तेवढंच महत्वाचं असणार आहे. हा ट्रॅकर समोर उडवला. मिड विकेटला फटका बसला. एलिव्हेशन कमी मिळालं जातं. शतरक्षक तैनात द्या. सुरेख जेल टिपला जातोय आणि पहिला करारा झटका इथून लागला जातोय. चाफेपाडे टीमला फलंदाज होईल बाद त्याविल्या. शरद बॅक टू द डगआउट.
सो मच डीजे. धन्यवाद डीजे. प्रेक्षक वर्ग, जे आपण शेकोटी पेटवली ना, ती शेकोटी विझवायची पहा. चापेवाडी संघाच्या पाठीराखेने जी शेकोटी पेटवली आहे ती शेकोटी विझवायची मित्रांनो. जर आमच्या जग तिथपर्यंत पोहोचले तर मग आपल्याला अपमान सहन करावा लागेल. एक प्रेमाची विनंती असेल, आपण ती शेकोटी लगेच विझवायची पहा. खेळाडूंना आतमध्ये त्रास होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज राम नाईकनं 12 धावा, 1 विकेट देखील मिळवली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नवीन फलंदाज अक्षय. या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या सोबतीला विजयला पण पाहतोय. दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज गोलंदाजी मार्कवरती प्रकाश पवारला पण पाहतोय. मात्र प्रकाश नाईकला पण पाहतोय. मात्र प्रकाश नाईक कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. लेफ्ट हँडेड हा गोलंदाज. यॉर्करला चेंडूचा फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे लाऊडले अपील पाहायला मिळतोय आणि इथून मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट इथे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे की नाही याच्यावरती निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथून जर का पाहायला गेलं पंचांकडे लाऊडले अपील LB4ची अपील जरूर पाहायला मिळाली होती. आणि त्याचनंतर स्क्रीनवरती निश्चित आपल्याला पाहायला मिळतं सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा करता लाईव्ह कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्गाची मनं देखील जिंकली जात आहेत. काही क्षणामध्ये रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांत आबाटीला पण पाहतोय स्क्रीनवरती. डिसिजन पेंडिंग आहे पहा. व्हेरी क्लोज डिसिजन आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांचा इशारा फलंदाज बाद असेल पहा. धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय. साफेवाडी टीमला फलंदाज होईल बाद. त्यावेळी विजय बॅक टू द डगआउट. शरद हा फलंदाज बाद झाला. त्याचनंतर विजयच्या खेळीचा अंत. मैदानाच्या बाहेर दुसरा धक्का 12 या आकड्यावरती लागला जातोय. चला नवी फलंदाज लगेच मैदानावरती दाखल करायचे पहा. चापेवाडी संघ चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट. विजय बाद झाला. त्यानंतर त्याच्या समेत आपण पाहतोय अक्षयला आणि एका साईडला चिंतामण हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकामधील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 5 चेंडू कोणत्या रीतीने हाताळल्या जातील प्रकाश नाईक या गोलंदाजाच्या माध्यमातून तेही पाहणं आता तितकाच महत्वाचं असणार आहे. आणि या षटकामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर चांगली गोलंदाजी मात्र मित्र म्हणून पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. मात्र चिंतामण हा फलंदाजने बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या अगदी उजवीकडनं डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सध्या लेफ्ट हँड ओव्हर द विकेटना
यावेळी मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे धावचीची नामी संधी आहे एस पंचांचं फिंगर इन अप वन मोर विकेट डाऊन बॅक टू बॅक दुसरा धक्का लागला जाईल इथून बॅटिंग करत असताना सापेवाडी टीमला फलंदाज व्हावं लागेल बा चिंतामण बॅक टू द डगआउट. तिसऱ्या पंचांची मदत इथे पाहायला मिळेल. रनआउट साठी असणारे पंच स्क्रीनवरती निश्चित पाहिलं जाईल. इथून डायरेक्ट हिटची संधी आपण पाहिली होती गोलंदाजाकडे फेकी भरपूर चांगले आपण पाहिले होते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. त्याचनंतर आपण पाहतोय की गोलंदाजानं चेंडू कॅरी केला होता आणि तिथून जर आपण पाहायला गेलो तर इथून स्क्रीनवरती निश्चित आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे की नाही आहे मात्र हे पाहणं मात्र तेवढंच महत्वाचं आपण पाहू शकाल. फलंदाज इथून बाद असेल पहा. नवीन फलंदाज लगेच मैदानावरती दाखल करायचे पहा. चापेवाडी संघ जगदीश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 वरती आपल्याला पाहायला मिळेल. 5 वरती मैदानाच्या आतमध्ये जगदीश मैदानावरती निश्चित पाहायला मिळतो. चिंतामण देखील बाद झाला. चला जगदीश आपण लगेच मैदानावरती जायचंय. जगदीश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका साईडला पण पाहतोय फलंदाज अक्षय जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रकाश नाईकला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती डावखोऱ्या आताचा वेगवान तेजतर्रार गोलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फटका भरपूर चांगला बॅट सेट ऑफिस बॉल चाललाय गलीमधून सीमा रेषेच्या पलीकडा 4 धाव्यांसाठी ठोकला जातोय. शानदार रुबाबदार चौकार. सरकला 17 या आकड्यावरती आपण पाहतोय. 17 धावा धाव फलकावरती यावेळीचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. लॉंग ऑन रिजनला टार्गेट केलं जातं. ऑलंद कार्पेट एक धाव कंप्लीट. दुसऱ्याची मग फेकी भरपूर चांगली पाहायला मिळते आणि यावेळी जर आपण पाहायला गेलो तर फेकी दमदार आपण पाहतोय आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. धाव फलकेवरती 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
19 धावा धावफलकेवरती अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामधील आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती तयारी प्रकाशला आपण पाहतोय. डावखुऱ्या तसा वेगवान गोलंदाज वेली गुडघाट एक तमाशादेख असा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू कोणत्या रीतीने हाताळला जाईल यावरती देखील प्रेक्षकांच्या नजर आता पाहायला मिळतील. चापेवाडी संघ म्हटला तरी एक चांगला संघ आपण पाहतोय. फलंदाजीमध्ये माहीर असणारा संघ आपण पाहतोय. मात्र चांगली फलंदाजी मित्रमंडळींनी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नाही. तर 19 धावा धावफलकेवरती 3 फलंदाज बाद झाले. फुलरलेनचा फटका फसला जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये मात्र सूर्य क्षेत्रक्षण आपण पाहतोय. शेवटच्या क्षणाला अगदी बाउंड्री लाईन जवळ हा चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा वेगाने पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 धावेने संघ पुढे षटक क्रमांक दुसरा संपला जातोय. 2 षटकांच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करणारा चापेवाडी संघ पोहोचला धावफलकेवरती 21 लॉस ऑफ 3 विकेट. एकवीस धावफलकेवरती आपण पाहतोय. शेवटचं षटक तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती आलाय रोहितला आपण पाहतोय. मात्र रोहित तिथून चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण प्रथम 2 षटकामध्ये आपण जर का पाहायला गेल्या तर चांगली गोलंदाजी राम पवारच्या माध्यमातून ज्यानं 12 धावा खर्च केल्या होत्या. प्रकाश नाईकच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलो तर ज्यांना अवघ्या 9 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली होती. शेवटचं षटक प्रगती पथावरती कोणत्या रीतीने इथून गोलंदाजी केली जाईल आता यावरती प्रेक्षकांच्या नजरा जरूर पाहायला मिळतील. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी इष्टांच्या मागे चुका पाहायला मिळतात. शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडं. 4 धावेंसाठी हा चौकार पाहतोय. या 4 धावेने संघ पुढे सरकला. 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकामधील 5 चेंडू कोणत्या रीतीने हाताळले जातील 5 चेंडूवरती कोणत्या रीतीने फटकेबाजी केली जाईल यावरती चाफेवाडी टीमच्या पाठीराख्यांच्या नजर आपण पाहतोय. अक्षय ऑन स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा त्याच रीतीने फटका पसलाय मात्र शतरक्षक तैनात इथून चुका होणार नाही. या फलंदाजच्या वेळी बाउल बाद. अक्षय बॅक टू द डगआउट. भरत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले. 4 फलंदाज बाद झाले. 25 धावा धावफलकेवरती लगावल्यात. षटकामधील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. रोहितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अकू टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न वारंवार केले जात आहेत मात्र बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव वेगाने कन्वर्ट केली. एका धावेने संघ पुढे सरकेल. 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे मात्र 3 चेंडू कोणत्या रीतीने हाताळले जातील यावरती देखील कॉलेजपाडा टीमच्या पाठीराख्यांच्या नजरा या जोर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फार चांगला खेळ आज कॉलेजपाडा टीमच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दमदार स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून खरं तर आपण पाहतोय. यंगस्टार ग्रुप आयोजित स्वराज्य चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा खरं तर आपल्याला पाहायला मिळतो. गुडगा बाकवत फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातो. एस्टनच्या मागे विकेट किपर मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. षटकामधील अजूनही या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे मात्र 2 चेंडू इथून कोणत्या रीतीने हाताळले जातील 2 चेंडू कोणत्या रीतीने फेकले जातील
यावरती कॉलेज पाटा पाटेराकांच्या चंदनित नजरा या निश्चित आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका साईडला आपण पाहतोय फलंदाजी करणारा खारघर चाफेपाडे हा संघ, मात्र फार चांगला खेळ त्यांचा देखील आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑन रिझन मध्ये कार्पेटच्या साहाय्यानं एक धाव कंप्लीट, दुसरीची माग भरपूर चांगली फेक आहे आणि त्याच नंतर कल्लेक देखील तितकंच दर्जेदार आणि अवेलिया चुका पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अंपायर सिग्नल फॉर नो बॉल, नो चेंडू फेकलाय. पण या धावा किती असणार आहेत पहा, 5 धावा. एस थँक्यू, 5 धावा. त्या 5 धावेनं संघ पुढे सरकेल. चला क्रॉप स्पीडअप घ्यायचे पहा कॉलेज पाटा संघ, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे पहा. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. फुटबॉलचा वापर गोलंदाज निश्चित तिथं स्क्रीनवरती पाहिलं जाईल. पंच फेअर डिलिव्हरी असणार आहे पहा. फेअर डिलिव्हरी पंच, चांगला चेंडू रिलीज केला होता. पंच फेअर डिलिव्हरी असणार या. लगेच सामन्याला सुरुवात करायची. कॉलेज पाटा संघ चांगला चेंडू रिलीज केला. 31 धावा धाव फलकेवरती आपण पाहतोय. षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असणार आहे बा, मात्र शेवटचा चेंडू कोणत्या रीती हाताळला जाईल. रोहित या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकामध्ये आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिझनला आनंद कार्पेट आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी भरपूर चांगली आहे आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जातं. धावचीतच्या स्वरूपात इथे फलंदाज सेफ आहे की नाही आता हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. इथून फलंदाज बाद असेल. उत्तरार्धामध्ये 18 चेंडू आणि 33 बनवावे लागतील कॉलेज पाटा संघ. चला चापेवाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे पहा. चापेवाडी संघ आपण लगेच मैदानावरती उतरून क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं पहा आणि कॉलेज पाटा संघाची सलामीची जोडी लगेच मैदानावरती पाठवायचे. 18 चेंडू आणि विजयाकरिता बनवायचे 32 धाबा.
हॅलो पंच, त्वरित सामना चालू करायचा आहे. टाइम नाही आपल्याकडं. 4चा टाइम लास्ट खेळवला जाईल, अन्यथा नाही खेळवले तर 3 बॉलाची मॅच खेळवली जाईल. 18 बॉल 32. 4 पर्यंतचा टाइम आहे आपल्याकडे, अन्यथा मॅच लवकर नाही झाली तर 3 बॉलचं खेळवलं जाईल. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे सर्व संघाने. 32 धावा धावफलकेवरती झालेत उत्तरार्धामध्ये. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव मात्र 33 धावा या उत्तरार्धामध्ये बनवाव्या लागतील कॉलेज पाटा टीमला. प्रकाश नाईक आणि विशाल बागे हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. चला चाफेपाडी संघ आपण लगेच शतरक्षण सजून घ्यायचे पहा. 18 चेंडू 33 समीकरण आहे. चला चापेवाडी संघ आपण स्पीडअप घ्यायचे पहा मित्रांनो. शतरक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. 18 चेंडू 33 समीकरण कॉलेज पाटा संघाला बनवायचे. 18 चेंडू मध्ये 33 धाबा. वाघेरा ब संघाचा संघ नायक आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी येऊन रिपोर्टिंग करायचे पहा. 33 धावा बनवायचे उत्तरार्धामध्ये कॉलेज पाटा टीमला. पहिलं षटक फेकण्यासाठी भरत वाघ या गोलंदाजाला प्राचार्याने करण्यात आलंय. मात्र भरत कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल यावरती चापेवाडी टीमच्या पाठीराख्याच्या नजरा या जर आपल्याला पाहायला मिळतील. चला कॉपरेट करायचे चापेवाडी संघ आपण शतरक्षण सजून घ्या. चापेवाडी संघाच्या संगणकाला मी वारंवार विनंती करतोय पहा आपण लगेच शतरक्षण सजून घ्यायचंय. थोडासा उशिरा झालाय. चला चापेवाडी संघ आपण भरपूर वेळ घेतात बा. आधीच उशिरा झालाय स्पर्धेला. मात्र आयोजकांच्या पहिलं षटक फेकण्यासाठी भरतला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक केलवरती डावखुरा त्याचा फलंदाज प्रकाशला पण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटची टॉपिस लागली जाते. क्रीजवरती चेंडू रिलीज आपण पाहतोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू आपण पाहायला गेलो तर निर्धाव चेंडू पाहतोय. 33 धावेचं समीकरण होतं. मात्र 33 चेंडू 33 धावा या उत्तरार्धामध्ये बनवायच्या कॉलेज पाटा टीमला. फलंदाजी चांगली करावी लागेल. मोठाले फटक्याची नितांत गरजा. चौकार षटकाराची आतषबाजी करावी लागेल कॉलेज पाटा टीमला. मैदानावरती गोलंदाज भरत वाघला पण पाहतोय. अगदी पंचांच्या उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला जातो. अगदी हलक्या हाताने कट केला जातो. एकच धाव एका सिंगलच्या मदतीने सांघिक अकाउंट ओपन होत असताना आपण पाहतोय कॉलेज पाटा संघ एक या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळी नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक केलवरती विशालला यावेळी स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल. विशाल हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती थांबला जातोय. मात्र विशालच्या बॅटमधनं मोठाले फटके मागील सामन्यामध्ये आपण जरूर पाहिले होते. तो विशाल मात्र ऑन स्ट्राईक एंडवरती. आता या षटकामध्ये मोठाले फटके येणार का हेही पाहणं आता तेवढाच महत्वाचं असेल. चला चापेवाडी संघ आपण कॉपरेट करायचे पहा. बराचसा उशिरा लावतायत आपण. अजून या षटकामधील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 4 चेंडू कोणत्या रीतीने हाताळले जातील. आडव्या बॅटने फटका भरपूर चांगला. अगदी फटका पण जर का पाहिला तर कॉपी बुक स्टाईल ना फटका सजवला जातोय. सीमा पार 6 धाव्यांसाठी ठोकला जातोय विशालच्या बॅट मधना. हा संघर्षाचा षटकार.
पोहोचलाय. 15 चेंडू अजूनही विजयाकरिता 26 धाब्यांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हवेली समोर उडवलाय. लॉंग ऑनच्या वरतून मात्र शतरक्षक तैनात आहे. तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक या धावेने संघ पुढे सरकेल. धाव संख्येवरती संघ जाऊन पोहोचला. आता धाव फलकेवरती जर आपण पाहिलं गेलो तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटकामध्ये मात्र आक्रमण करण्याची सुरुवात केली. एक षटकार फलंदाज विशालच्या बॅटमध्ये पाहिला. 14 चेंडू 25 समीकरण आपण पाहतोय. त्याला साथ देतोय फलंदाज प्रकाश. प्रकाशनं 2 चेंडू पेस केला. एका धावेचं योगदान त्याच्या माध्यमात आपल्या टीमसाठी पाहायला मिळालं. आणि त्याचनंतर विशालला पण पाहतोय ज्यानं 2 चेंडू पेस केला. 7 धावेचं योगदान त्याच्या बॅटमधनं मात्र कॉलेजमध्ये टीमसाठी पाहायला मिळालं. आडव्या बॅटना नो मॅच स्टँडला क्षेत्ररक्षक नाही. गोल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा रेषेच्या 4 धावे. पद्धतीने संघ धावफलकेवरती पाहायला मिळतोय. 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 चेंडू आणि विजयाकरिता अजून 21 धाब्यांची गरज असणार आहे. 13 चेंडू 21 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. विशाल एका साईडला मात्र चौकाराची आतषबाजी पाहायला मिळतो आणि एका साईडला पण पाहतोय प्रकाशच्या बॅटमधला चौकाराची आतषबाजी. अगदी जर का आपण पाहायला गेलो तर चांगली फलंदाजी. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाशला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधनं एक चौकार पाहिला. तो प्रकाश पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज भरत वरती आक्रमण केलं जातं. या षटकामध्ये मात्र पूर्णपणे मोठ्या फटक्याची नितांत गरज होती. त्या रीतीची फलंदाजी पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. खबरच्या बॉल पॉइंट मधून चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडा. बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. प्रकाश ऑन फायर. ती 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 17 धाव्यांची गरज असणार आहे. 12 चेंडू 17 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये कॉलेजपाटा टीमला बनवायचे. 12 मध्ये 17 धाबा. संघ पोहोचलाय 16 या आकड्यावरती. चापेवाडी संघ पण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं बा. विजय आलाय गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पहिल्या षटकावरती आक्रमण आपण पाहतोय. भरत वाघ वरती प्राण तब्बल 16 धाबा खर्च केल्या आणि त्याचनंतर मैदानाच्या आतमध्ये विजय या गोलंदाजाला इथून प्राचार्य करण्यात आला. विजय या गोलंदाजावरती या संघाच्या संगणकाने विश्वास दाखवलाय. मात्र इथून संघाच्या संगणकाचा विश्वास मित्रमंडळींनी जोपासावा लागेल. मात्र या गोलंदाजाला मात्र कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल आता हेही पाहणं तितकंच महत्वाचं असेल. चला स्पीडअप घ्यायचे पहा. चापेवाडी संघ आपण फार उशिरा लावतात मित्रांनो. बारा चेंडू 17 धाब्यांचं समीकरण. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेटला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी पहिल्या बॉल वरती चौकारानं स्वागत केले जातोय गोलंदाज विजय या गोलंदाजाचा. जबरदस्त फटका होता. 4 धाबा आल्या. 4 धाब्याने संघ पुढे सरकेल. धावफलकेवरती संघ जाऊन पोहोचला. जर आपण पाहायला गेलो तर इथून उत्तर अर्थामध्ये फलंदाजी करणारा कॉलेज पाटा संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू विजयाकरिता 13 धाब्यांची गरज आहे. 2 षटकार आल्या तर सामना एकतर्फी पाहायला मिळेल. मात्र इथून 2 षटकार येणार का हेही पाहणं महत्वाचं. फटका भरपूर चांगला समोर उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात द्या. सुरेख शेल टिपला जातोय आणि फलंदाज पहिला धक्का कॉलेज पाटा टीमला लागला जातोय. फलंदाजच्या वेळी होईल बाद. विशालच्या खेळीचा अंत. विशाल हा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
नितेश वाघे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुरेख फटका होता. नितेश वाघे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चांगली फलंदाजी त्या फलंदाजाच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, हा देखील प्रश्नचिन्ह आता प्रेक्षकांच्या मनामध्ये पाहायला मिळेल. ज्या रीतीने खरं तर विशालनं फलंदाजी केली होती त्याच रीतीची फलंदाजी. फटका बसला पुन्हा एकदा लॉंग ऑफ प्रिझनला. मिड ऑन मध्ये शतरक्षक तैनात द्या. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक दुसरा धक्का. फलंदाज नितेश आल्या पावली माघारी. मात्र या षटकामध्ये कमबॅकिंग षटक पाहायला मिळतं. एक चौकार काढलाय आणि तिथून मात्र पूर्णपणे फलंदाजाला रोखण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतं. 10 चेंडू आणि विजयाकरिता 13 धाव्यांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुभाष फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. 9 चेंडू 13 धाव्यांचं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सुभाष फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर मात्र प्रथमतः गोलंदाजी करत असताना कॉलेज पटा संघानं मात्र 32 धाबा खर्च केल्या होत्या. 33 धाबा बनवायच्या होत्या. मात्र 33 धाबा बनवत असताना मात्र इथून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. अलॉन द कार्पेट लॉंग ऑन रिजनला शतरक्षक तैनात द्या. एक धाव कंप्लीट केली जाते. मात्र एकाच धावेवरती समाधान मांडला जातोय. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावपलकेवरती संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 12 धाव्यांची गरज आहे. 2 मोठे फटके आल्या तर सामना जिंकेल कॉलेज पटा संघ. मात्र जास्तीत जास्त डॉट चेंडू आल्या तर एकतर्फी सामना पाहायला मिळेल सापेवाडी टीमच्या बाजूनं. मात्र जास्तीत जास्त धाबा इथून कुटाव्या लागतील मी तर म्हणेन कॉलेज पटा टीमला आणि जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील इथून चापेवाडी टीमला. चला चापेवाडी संघ पण फार उशीर लावतायत बा मित्रांनो. मी वारंवार सूचना करतोय. यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला जातोय. हलक्या हाताने कट केला जातोय. फक्त सिंगल मिळाली जाईल. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरकेल. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 7 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 11 धाव्यांची गरज आहे. या षटकामध्ये कमबॅकिंग षटक आपल्याला पाहायला मिळाला. फक्त जवळपास आपण पाहायला गेलो तर अवघ्या 6 धावा खर्च केल्या. एक चौकार वगळता जर आपण पाहायला गेलो तर या षटकामध्ये फक्त 2 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या. मात्र खराब शतरक्षण तिकडे आपण पाहिलं होतं डिफेन्स कव्हरला आणि तिथून मात्र जर आपण पाहायला गेलो तर मात्र या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या. गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज विजयला आपण पाहतोय. आडव्या बॅटने समोर उडवण्याचा प्रयत्न मिड विकेटला आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत या 2 धाबा मात्र वेगाने पूर्ण करत असताना पाहायला मिळाल्या. 2 धावेनं मात्र षटक क्रमांक दुसरं संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ पोहोचलाय धावफलकेवरती. 24 या आकड्यावरती 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयाकरिता अजूनही 9 धाव्यांची गरज असणार आहे. चला चापेवाडी संघ पण स्पीडअप घ्यायचे पहा मित्रांनो. लगेच शतरक्षण सजवायचं आहे चापेवाडी संघ. चापेवाडी संघाचे संगणक मी वारंवार पुकार करतोय. आपण स्पीडअप घ्यायचे पहा मित्रांनो. फार उशीर झालाय मैदानाला. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती हेमंत या गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र इथून संघाच्या संगणकांना संपूर्ण बबेदबे दिल्या. मात्र हेमंत कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा विजयाकरिता बनवायचे कॉलेज पाटा टीमला. फलंदाजानं स्ट्राईक इनवरती सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. प्रकाशला पण पाहतोय. डावखुर आताचा फलंदाज एक चांगला फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. तो विशालला पण प्रकाशला पण पाहतोय. अगदी ऑन स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल झाला होता तो सुभाष पण पाहतोय. षटकामधील अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 मध्ये 9 धाबा बनवायचे. हेमंतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती प्राचारित करण्यात आला. मात्र हेमंत कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल यावरती पाटीराख्यांच्या नजर जरूर पाहायला मिळतील. अक्कू टप्प्याचा चेंडू होता. समोर उडवण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. लाजवाब एफर्ट दाखवून दिले जातात. जबरदस्त शतरक्षण पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता 5 चेंडूचा खेळ बाकी आणि 5 चेंडू मध्ये अजूनही 9 धावांची गरज आहे. मात्र पूर्णपणे स्वतःवरती विश्वास दाखवलाय इथून मी म्हणेन प्रकाशनं आणि प्रकाशला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. सध्यापर्यंत चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमध्ये आपण 3 चौकार देखील पाहिल्या आणि संघाची संपूर्ण जबाबदारी घेऊन मैदानावरती उतरलाय आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती हेमंत पुन्हा एकदा तयार आहे. अगदी पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज.
5 चेंडू 9 धाबा. फुलोर लेनचा बॉल होता आडव्या बॅटनं गॅप भरपूर मोठे बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा रेषेच्या पलीकडं 4 धावेसाठी टोकला जातोय. शानदार चौकार या 4 धावेने संघ पुढे सरकेल धाव फलकेवरती संघ जाऊन पोहोचला. तर जर आपण पाहायला गेलो तर 28 च्या आकड्यावरती अजूनही या षटकामधील येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाकरिता 5 धाब्यांची गरज आहे. गुडगा बागवता फटका आपल्याला पाहायला मिळाला होता आणि षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर चांगली सुरुवात मात्र फलंदाजीच्या माध्यमातून रफ अँड टफ एक रोमॅन्टिक सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू 5 धाब्यांची गरज आहे. कॉलेज पाटा की चापेवाडी तर या दोन संघांमध्ये ताकदवार युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मात्र गोलंदाजी करणारा चापेवाडी संघ भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. मात्र तितकाच चांगला खेळ कॉलेज पाटी टीमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. प्रकाशला पण पाहतोय डावखुऱ्यात त्याचा फलंदाज ऑन स्ट्राईक एंडवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय याही षटकामध्ये. डॉट चेंडूची सांगता 3 चेंडू 5 धाब्यांची गरज आहे. सामना हा आउटरेज पाहायला मिळतोय. 4 रीतीने प्रेक्षक वर्गांना सामना आवडतो त्या रीतीचा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. अक्षरशः कॉलेज पाट आणि त्याच्या विरुद्ध चापेवाडी या दोन संघांच्या दरम्यान 3 चेंडू 5 धाबा 5 धाबा 3 चेंडू. चापेवाडी की कॉलेज पाटा की चापेवाडी या दोन संघांमध्ये महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. आडव्या बॅटनं आणि बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडं. विनिंग फटका सामना जिंकलाय कॉलेज पाटा संघ. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम चापेवाडी संघ तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून गोडचं कौतुक. चला वाघेरा ब संघाचा संघनायक